तर तिकडे घाटमाथ्यावरती सुद्धा सलग 6व्या दिवशी मुसळधार पाऊस बरसतोय। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, त्यामुळे पुण्यातला बाबा भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे। पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। आपण बघतोय की खडकवासला धरण हे 100% भरले आणि त्यातूनच आता विसर्ग करण्यात आलेला आहे आणि याच विसर्गामुळे मुळामुठ्या नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि ही वाढ झाल्यानंतरच पुण्यातला बाबा भिडे पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। प्रशासनाने आता नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी निखिल सुकरे आपल्या सोबत आहे। निखिल, बाबा भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने केलंय, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, आपण पाहतोय की गेल्या 6 दिवसांपासून जी आहे ती जोरदार पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळते आणि घाटमाथ्यावरती होणाऱ्या पावसाचा परिणाम म्हणून सध्या धरण साखळीमध्ये जे ते पाणी साठा पुरेपूर पाणी साठा सध्या जे तो झालेला आहे आणि याच अनुषंगाने सध्या जे आहे ते पाणी सोडलं जात आहे। सकाळी 27,000 क्युसेक विसर्ग सोडण्यात आले होता नदीपात्रामध्ये आणि दुपारी 18,000 क्युसेकने हा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आता आणखी पाऊस जर झाला तर पाणी सोडावं लागू शकतं। याच अनुषंगाने प्रशासनाने जे आहे ते सूचना जारी केलेली आहे। नदीपात्राच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। जनावरं काही असतील, कुत्रे वगैरे असतील किंवा इतर जनावरं जी पाळलेली असतात तर ते आसपास आपल्या या जनावरांची काळजी घ्या। खरं निखिल, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती पालिका प्रशासन आता अलर्ट वरती आलेलं आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।